शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस घेऊन आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबरच आता तो 9वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील त्याच्या सोबत घेऊन आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील आपल्याला आता त्याच्या बरोबर मिळणार आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता असे 2 हप्ते आता आपल्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत महाराष्ट्र शासनाने आता मोठी घोषणा केलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी हा खूप मोठा दिलासा असणार आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत आपण अनेक चर्चा ऐकल्या, अनेक अपडेट्स ऐकल्या, परंतु अद्यापही याच्यावर कोणतंही ठोस पाऊल महाराष्ट्र शासनाने उचललेलं असं दिसत नव्हतं। परंतु शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनाने राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी दिलेली आहे आणि आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 आणि त्याचबरोबर 10व्या हप्त्याचे 2000 असे 4000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता महाराष्ट्र शासनाचा हा धाडसी निर्णय असणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचे 8 हप्ते सर्व शेतकऱ्यांना दिले। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होतो। परंतु इथून मागे कधीच नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते सोबत महाराष्ट्र शासनाने वितरित केले नाहीत। तर यावेळेस महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की दोन्ही हप्ते आपण सोबत वितरित करायची। शेतकरी मित्रांनो, दोन्ही हप्ते सोबत वितरित करण्याचं मोठं कारण असं आहे की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता गेले कित्येक दिवस रखडलेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, 8वा हप्ता देखील रखडला होता, परंतु त्यापेक्षा जास्त प्रमाणात दुप्पट तिप्पट प्रमाणात नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा आपल्याला रखडलेला दिसत आहे आणि त्याच आता अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर 10वा हप्ता वितरित करायचा। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता वितरित व्हायला पाहिजे होता, जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये 10व्या हप्त्याची मिळायला पाहिजे होते, जेणेकरून अजूनपर्यंत 9व्या हप्त्याचे 2000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेले नाहीत, त्याच्यामुळे 10व्या हप्त्याचा देखील आता टाइम आलेला आहे। म्हणजेच की टाइम होऊन गेलेला आहे असं म्हणावं लागेल। शेतकरी मित्रांनो, 9व्या हप्त्याचा तर विलंब झालाच, परंतु 10व्या हप्त्याला देखील आता विलंब व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणून आता महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की या दोन्ही हप्त्याचं बॅलन्स आपल्याला दिसून यावे, म्हणजेच की 11व्या हप्त्याला विलंब होऊ नये यासाठी शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने असा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता दोन्ही हप्ते सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करायचा असा मोठा निर्णय घेतलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असं मोठा निर्णय घेतला आणि आता सर्व मंत्री सर्वांच्या माध्यमातून आता होकार आलेला आहे आणि आता सर्व शेतकरी अगदी खुश पाहायला मिळत आहेत। शेतकरी मित्रांनो, आपण ज्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता अगदी जवळ आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून आता तारीख देखील फिक्स करण्यात आलेली आहे। ही फिक्स तारीख असणार आहे। याच तारखेवर आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही। आपल्याला सर्वाला शेतकरी मित्रांनो माहित आहे, आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवस झालं नमोचा 9वा हप्ता रखडला होता। शेतकऱ्यांमध्ये अगदी संभ्रम निर्माण झालेला होता। शेतकऱ्यांमध्ये आपल्याला नाराजी पाहायला मिळत होती। सरकारविषयी नाराजी देखील आपण पाहिली, परंतु आता सरकारने ठरवलेलं आहे तीच नाराजी शेतकऱ्यांची दूर करण्यासाठी दोन्ही हप्ते आता सोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करायचे आहेत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने जो शब्द दिलेला आहे तो आता शब्द महाराष्ट्र शासन पाळणार आहे। तुम्ही म्हणसाल की इथून मागे कोणता शब्द पाळलेला आहे ते आता पाळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही आणि आता महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की जोपर्यंत महाराष्ट्र शासन नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देत नाही तोपर्यंत आता महाराष्ट्र शासन शांत बसणार नाही। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांमध्ये काही अफवा देखील पसरल्या होत्या। शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता की नमो शेतकरी योजना आता बंद पडणार आहे। शेतकरी मित्रांनो, तसं काही होणार नाही। नमो शेतकरी योजना ही बंद पडणार नाही अशा अफवावर तुम्ही बिलकुल लक्ष देऊ नका। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं आहे की जोपर्यंत बीजेपीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, जोपर्यंत महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, तोपर्यंत या योजनेला कोणीही धक्का लावणार नाही। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, या योजनेला कोणीही हलवू शकणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, बंद पडण्याचा तर विषयच येणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, अशा अफवावर लक्ष देऊ नका। तुम्ही तुमच्या कामाने चला, तुम्ही तुमचे काम करीत राहा। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला पूर्ण अटी देखील करायच्या आहेत। त्या अटी कोणत्या आहेत, महाराष्ट्र शासनाने तारीख देखील जाहीर केलेली आहे। ते सर्व काही आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावाच लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुमच्या फायद्याचा असणार आहे। व्हिडिओ हा पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही। सर्व काही आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, पाहूयात सविस्तर माहिती। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत महाराष्ट्र शासनाने मोठं पाऊल उचललेलं आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो
नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही हप्त्याचे पैसे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 आणि 10व्या हप्त्याचे 2000 असे मिळून 4000 रुपये आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायचा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील आपल्याला हसू पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस आपण ज्या क्षणाची अगदी मनापासून वाट बघत होतो तो क्षण अखेर आता अगदी जवळ आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचं हे मोठं पाऊल असणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने अटी लागू केल्या आहेत। त्या अटी अशा आहेत शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे अशा शेतकऱ्यांनी बिलकुल चिंता करायची गरज नाही। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर जाऊन ई-केवायसी करून घ्या। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ई-केवायसी मोबाईलवर करता येते, जर करता आली तर पहा। शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी मोबाईलवर करणं देखील खूप अवघड नाही, परंतु शेतकरी मित्रांनो रिस्क घ्यायची नाही। आपल्याला काही 10-5 रुपयासाठी बघायचं नाही, लवकरात लवकर आपण शेजारच्या नेट कॅफेवर जायचं आणि तिथं ई-केवायसी करून घ्यायची। शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। जर ई-केवायसी आपण नाही केली तर आपल्याला या 4000 रुपयाचा लाभ होणार नाही। शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा आणि ई-केवायसी करून घ्या, तरच तुम्हाला या 4000 रुपयाचा लाभ होणार आहे। नाहीतर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडलाच, त्याचबरोबर आता 10वा हप्ता येणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, आता दोन्ही हप्त्याचा देखील आपल्याला लाभ होणार नाही जर आपण ई-केवायसी करणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, या हप्त्याचा लाभ तर तुम्हाला गमवायचा नसेल, तुम्हाला जर लाभ मिळवायचा असेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर जाऊन ई-केवायसी करणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दुसरी अट अशी आहे फार्मर आयडी असणे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही। शेतकरी मित्रांनो, त्यासाठी तुमची फार्मर आयडी अत्यंत आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमची फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर जा, फार्मर आयडी काढून घ्या आणि या योजनेचा लाभ मिळवा। शेतकरी मित्रांनो, जर तुमची फार्मर आयडी नसणार आहे तर तुम्हाला लाभ होणार नाही। शेतकरी मित्रांनो, त्यासाठी जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्हाला म्हणजेच की फार्मर आयडी काढणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने यावेळेस अगदी कडक अटी व नियम लागू केले आहेत, त्यासाठी शेतकरी मित्रांनो या अटी व नियमाचं आपल्याला पालन करणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे। शेतकरी मित्रांनो, जो शेतकरी या अटी व नियमाचं पालन करणार आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि या सर्व अटीचं पुरेपूर पालन करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर दुसरी अट अशी आहे शेतकरी मित्रांनो, आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करायची गरज नाही। शेतकरी मित्रांनो, तुमचं जर आधार कार्ड बँक खात्याशी नसेल लिंक तर लवकरात लवकर जा, ते लिंक करून घ्या आणि या योजनेच्या 4000 रुपयाचा थेट लाभ मिळवा। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवायचा असेल, 4000 रुपयाचा लाभ जर तुम्हाला मिळवायचा असेल तर लवकरात लवकर जाऊन तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं हे अत्यंत आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही, फक्त आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करायचं आहे आणि या पैशाचा थेट लाभ मिळवायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, चेक करून घ्या तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही। जर असेल तर तुम्ही बिंदास राहा, तुम्हाला थेट पैसे मिळून जाणार आहेत। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची अट आहे, ती अट अशी आहे शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ होणार आहे। म्हणजेच की आपण ज्या पाठीमागे अटी पाहिलेल्या आहेत त्या अटी पूर्ण केल्यावरच, परंतु त्या अटी पूर्ण देखील केलेल्या असतील आणि तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नसेल तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला 9वा 10वा हप्ता देखील मिळणार नाही नमो शेतकरी योजनेचा, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो। परंतु तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला असेल तर तुम्ही बिलकुल चिंता करायची नाही। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जा स्टेटस तपासा, तुम्हाला मिळालेला असेल तर निश्चिंत राहा, चिंता करू नका। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने अटी लागू केलेल्या आहेत। जो शेतकरी या अटीचं पालन करेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनाने तारीख देखील जाहीर केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, ही तारीख बिलकुल फिक्स तारीख असणार आहे, या तारखेमध्ये कोणतंही तडजोड नसणार आहे। ही तारीख आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे या तारखेवर। तर शेतकरी मित्रांनो, ती तारीख आहे 1 ऑगस्ट। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 ऑगस्ट रोजी नमो शेतकरी योजनेचा 9वा 10वा हप्ता हे 4000 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, या तारखेला आता कोणतीही तडजोड नसणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी हे सर्व कामे करून घ्या आणि या तारखेला तुम्हाला 4000 रुपयाचा लाभ होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।